आता लास्ट लेक्चरला आपण मॅट्रायसिस पाहिलं. मॅट्रायसिस नंतर आता आपण डेरिव्हेटिव्ह अँड देअर ॲप्लिकेशन म्हणून जो आपला चॅप्टर आहे, तो पाहणार आहोत. तो पाहण्याआधी तुम्हाला एक सांगतो सगळ्यांना, की तुमचा जो पेपर होणार आहे ऑनलाईन, हा मागच्या वेळेसारखा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाहीत. पण मी आता तुमचा जो 3rd युनिट चालू करतो डेरिव्हेटिव्ह. 2nd युनिटमध्ये आपण मॅट्रायसिस पाहिलं. त्याच्या आधी 1st युनिट आपला कंप्लीट झाला आणि आता 3rd युनिटमध्ये डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह मधले प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्झाममध्ये येणार नाहीयेत. पण हां, डेरिव्हेटिव्हचे जे ॲप्लिकेशन मी तुम्हाला शिकवणार आहे आता, तर ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही काय करा त्याची तयारी करा. ओके आणि मग आपण आणि सपोज आपल्याला 10 तारखेपर्यंत आपण हा सिलेबस संपवणार आहोत आपला मॅथ्सचा. पण त्याच्या आधी जर मला आता आजचा लेक्चर आहे, उद्याचा लेक्चर आहे, या 2 दिवसात जर तो नाही संपला, तर मग कदाचित मी फ्रायडेला तुमचं एक्स्ट्रा लेक्चर लावेन. ओके. मग त्या लेक्चरला आपण आपला 4th युनिट संपवून टाकू. हा जो 3rd युनिट आहे डेरिव्हेटिव्ह हा आपण आज आणि उद्या सो ह्या 2 दिवसामध्ये आपण हा संपवू. राहतो आपला 4था युनिट तर त्याच्यासाठी मी फ्रायडेला तुमची एक्स्ट्राची मीटिंग लावेन. त्यावेळेस आपण तो संपवू. ओके. सो इथे आता लर्न फंक्शन इन डिटेल्स इन द लास्ट चॅप्टर फंक्शन. सो वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फक्त समेशन लक्षात ठेवा की इक्वेशन वाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स. ओके. सो आता आपण आधी बघूयात की डेरिव्हेटिव्हचे स्टँडर्ड फंक्शन. आता वाय वाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स असं म्हटलं गेलं तेव्हा जर वाय हा के असेल, के म्हणजे काय, के इज अ कॉन्स्टंट नंबर. कॉन्स्टंट नंबर म्हणजे काय, 1 2 3 4. सो कोणताही जर नंबर असेल, वाय म्हणजे कोणताही नंबर असेल कॉन्स्टंट नंबर, सो व्हेअर के इज अ कॉन्स्टंट देन मग त्याचं ऍप्लिकेशन काय होईल. सो डीवाय बाय डीएक्स हा काय डिनोट करतो, डीवाय बाय डीएक्स हा डेरिव्हेटिव्ह डिनोट करतो. डीवाय डिवायडेड बाय डीएक्स म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना तुम्हाला ह्या अशाच पद्धतीने ते लिहावं लागतं. dy डिवायडेड बाय dx म्हणजेच तुमचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू काय असेल ते. सो मग k चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला विचारला. k म्हणजे कॉन्स्टंट नंबर. सो y म्हणजे k आणि k चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच तुमचा dy बाय dx. सो k चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0. हे ॲप्लिकेशन लक्षात ठेवा. जर k म्हणजे y हा कॉन्स्टंट नंबर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय राहणार आहे 0. म्हणजे आता सपोज मी असं म्हटलं की नंबर 4 चा डेरिव्हेटिव्ह काय असेल? तर नंबर 4 चा डेरिव्हेटिव्ह काय सांगाल तुम्ही? तर नंबर 4 चा फक्त नंबर 4 चा मी डेरिव्हेटिव्ह विचारला तर नंबर 4 चा डेरिव्हेटिव्ह राहील 0. इफ y इज इक्वल टू x रेज टू n. x रेज टू n म्हणजे कसं? तर आता y इज इक्वल टू x रेज टू n. आता याचं एक एक्झाम्पल घेऊयात. हां. y इज इक्वल टू x रेज टू 5. एन म्हणजे काय नंबर. सो एक्स रेस टू एन म्हणजे काय. आता सपोज याचं एक एक्झाम्पल एक्स रेस टू 5 व्हेअर एन इज अ फिक्स रिअल नंबर. त्याच्यातला एन एन जो आहे तो काय आहे फिक्स रिअल नंबर आहे. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो तर एन एक्स एन मायनस वन. म्हणजेच कसं होतं दाखवतो तुम्हाला. एक मिनिट हा. नोटपॅड दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. नोटपॅड दिसतोय का. फिजा नाही नोटपॅड दिसतोय तुम्हाला. नाही दिसत नाही सर. एक मिनिट हा. आता दिसतोय. हो हो दिसत. ओके ओके. सो आता एक्स एक मिनिट हा. वर्ड फाईल दिसते ही. वर्ड फाईल दिसते का. हो ओके. सो आता आपल्याला काय म्हटलं एक्स रेस टू एन.
एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय म्हटले त्यांनी इज इक्वल टू एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन एक्स रेस टू एन मायनस वन. आता हे जर आपण प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करायचं म्हटलं तर कसं करणार. आता याचं एक एक्झाम्पल घेऊया अशाच टाईपचं. एक्स रेस टू 5 एक्स रेस टू 5 याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जर विचारला तर तो कसा फाइंड आउट करणार एक्स रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह. सो एन ची व्हॅल्यू काय दिली आता आपल्याला इथे एन ची व्हॅल्यू आहे 5 म्हणून आपण एन च्या जागेवरती 5 एक्स आहे तसाच घेतला आणि पुन्हा काय म्हटलं रेस टू एन एन किती आहे 5 मायनस 1. मग आता आपल्याला ह्याचं फायनल आन्सर काय मिळेल एक्स रेस टू 5 इज इक्वल टू 5 एक्स 5 मायनस 1 किती येतं 4 रेस टू 4. सो हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू 5 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल 5 एक्स रेस टू 4. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं तर याच्या एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. देन नेक्स्ट काय म्हटलं इफ वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स ज्यावेळेला वाय ची व्हॅल्यू ई रेस टू एक्स असेल तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल ई रेस टू एक्स. म्हणजे ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच राहतो तो चेंज होत नाही. Then if y is equal to a raised to x where a is a fixed positive real number ज्या वेळेला y if y is equal to a raised to x म्हणजे आता इथे a जो आहे तो पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजेच काय तो 1 असेल 2 असेल 3 असेल फक्त तो पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह नाही म्हटलंय. a असेल 1 असेल 2 असेल 3 असेल 4 असेल रेस टू x असं ज्या वेळेला असेल त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो a रेस टू x log a. म्हणजे आता ह्याचं एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला विचारलं y इज इक्वल टू a च्या इथे a रेस टू x so y is equal to a raised to x therefore dy divided by dx is equal to काय म्हटलंय याचं डेरिव्हेटिव्ह काय म्हटलंय a रेस टू x log a रेस टू x log a. आता याचं एक एक्झाम्पल घेऊयात. सो y इज इक्वल टू 2 रेस टू x therefore dy divided by dx is equal to आता a ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 2 म्हणून 2 रेस टू x देन log 2. सो ज्या वेळेला तुम्हाला अशा टाईपचं ज्या वेळेला डेरिव्हेटिव्ह विचारलं जाईल तेव्हा त्याचं आन्सर कसं येतं a रेस टू x log a. जसं की आपण 2x डेरिव्हेटिव्ह काढला 2x log 2. सो हे लक्षात आलं सगळ्यांच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आपला ऍप्लिकेशन आहे ते काय इफ y इज इक्वल टू log x ज्याला y ची व्हॅल्यू log x असेल तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 अपॉन x. इफ y इज इक्वल टू x वेअर आता log x मध्ये पण त्याने एक कंडिशन म्हटलेली आहे वेअर x इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे x ची व्हॅल्यू ही 0 पेक्षा मोठी असते. देन dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन x. आता मला इथे कोण सांगेल तुमच्यापैकी थोडस अनम्यूट करा सगळ्यांनी आणि मला सांगा जर आता इथे मी असं म्हटलं log 2 तर log 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल log 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल आता जसं इथे log x आहे तसं log 2 घेतलं log 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल
log 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, कारण जिथे एक लक्षात ठेवा, ज्याला सपोर्टला एक्स नसेल, व्हेरिएबल नसेल, एक्स व्हेरिएबल ज्याच्या सपोर्टला नसेल त्याची व्हॅल्यू 0 होते, त्याला आपण कॉन्स्टंट नंबर म्हणतो, म्हणून त्याची व्हॅल्यू 0 होते. आणि ज्याच्या सपोर्टला एक्स असेल, एक्स व्हेरिएबल असेल, त्याचाच फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतो. आलं लक्षात? आता इथे एक एक्झाम्पल घ्या, y इज इक्वल टू 10. मला याचा आन्सर सांगा पटापट. कोण सांगा? फिजा, फिजा, हुझिफा, संगमी, सोनाली. ठीक आहे. y इज इक्वल टू 10. आता 10 कॉन्स्टंट आहे, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह किती राहील? तर 10 चा डेरिव्हेटिव्ह येईल 0. कॉन्स्टंट नंबरचा पण काय म्हटले डेरिव्हेटिव्ह 0 असतो. त्याच्यानंतर y इज इक्वल टू x, y इज इक्वल टू x, x रेस टू 1. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? तर 1x 1 मायनस 1 म्हणजे 1x रेस टू 0, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1. फक्त 1 येईल. x रेस टू 0 म्हणजे 0 झाला तो. देन y इज इक्वल टू x रेस टू 5. याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढला 5x रेस टू 4. त्याच्यानंतर y इज इक्वल टू 1 अपॉन 1 डिवायडेड बाय एक्स क्यूब. आता ज्या वेळेला 1 अपॉन एक्स क्यूब, आता हा आपल्या डेरिव्हेटिव्ह ऍप्लिकेशन मध्ये हा नव्हता आपल्याकडे, मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा करायचा? त्याला आधी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. मग कन्वर्ट करायला एक्स रेस टू -3 हे असं का केलं? कारण ज्या वेळेला डिनॉमिनेटरची व्हॅल्यू ज्या वेळेला तुम्हाला वरती न्यूमरेटरला घ्यायचं असेल, त्यावेळेस त्याचं काय करणार आपण? तर त्याचा जो रेस टू आता सपोज 3 आहे, तर त्याचा साइन चेंज होतं. म्हणजे आता इथे 1 अपॉन एक्स क्यूब आहे, तर इथे गेल्यावर काय होईल? 1 इंटू एक्स रेस टू -3. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा, अशा पद्धतीने कन्वर्ट करून घ्यायचंय. सो dy बाय dx इज इक्वल टू -3x -3. आता याचं काय होईल की -3x, आपण x रेस टू यांचाच इथे आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. सो -3x रेस टू -3 -1 म्हणजे -3 हा तुमचा सपोज n झाला, तर -3x म्हणजे nx n -1 म्हणजे -3x -3 -1. सो इट इज इक्वल टू -3x मायनस रेस टू -4. हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. देन सेम y इज इक्वल टू इन रूट एक्स. ज्याला रूट एक्स असतो त्याचा मिनिंग काय होतो? तर एक्स रेस टू हाफ. मग त्याला सुद्धा तुम्हाला रूट एक्स ज्या वेळेला असेल त्यावेळेला त्याला कन्वर्ट करून तुम्हाला काय करायला लागेल? एक्स रेस टू 1/2 करून घ्यावं लागेल. मग एक्स रेस टू 1/2 केलं, तर मग ह्याचा अर्थ झाला कसा? हा तुमचा फॉर्म कोणता झाला? एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन ला कन्वर्ट करताना काय होईल? सो एन एक्स म्हणजे 1/2 एक्स. सो एन एक्स एन -1. सो 1/2 एक्स 1/2 -1. मग याचा आन्सर तुमचं काय मिळेल? सो इट इज इक्वल टू 1/2 एक्स मायनस 1/2. सो इट इज इक्वल टू so it is equal to 1/2 root x. 1/2 root x. त्याच्यानंतर ज्या वेळेला आता हे विचारलं गेलं 1/4 इन ब्रॅकेट रूट एक्स. सो ज्या वेळेला असं असेल त्यावेळेला ह्याला कसं कन्वर्ट करणार? सो 4 रूट एक्स आहे, तर त्याला पुन्हा तुम्हाला जर न्यूमरेटरला न्यायचं असेल तर काय करणार आपण? सो 4 चा मिनिंग होतो 1/4. रूटच्या बाहेर ज्यावेळेला 4 असतात, रूट मध्ये एक्स असतं, तेव्हा त्याचा मिनिंग होतो 1/4. आणि सेम त्याचा साइन चेंज करून घेतला, सो एक्स रेस टू -1/4. सो तुम्ही हे जे एक्झाम्पल्स आहेत सगळे हे लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे. सो हे डेरिव्हेटिव्ह दिलेले आहेत आणि डेरिव्हेटिव्हचे ऍप्लिकेशन दिलेले आहेत. सो हे जे सुरुवातीचे ऍप्लिकेशन्स आहेत तुमचे डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फंक्शन्स जे आहेत डेरिव्हेटिव्हचे, ते फंक्शन्स बघा आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर आपण याचे रूल्स पाहूया डेरिव्हेटिव्हचे. रूल्स ऑफ डिफरन्सिएशन. सो dy बाय dx इज इक्वल टू k du अपॉन dx. सो हा रूल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह स्कॅलर मल्टिप्लिकेशन, हा मल्टिप्लिकेशनचा रूल आहे. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, आणि समचा रूल काय म्हणजे डेरिव्हेटिव्हची ज्या वेळेला टोटल केली जाते, ऍडिशन केली जाते, तेव्हा हा रूल यूज होतो.
आणि डेरिव्हेटिव्हचे जेव्हा मल्टिप्लिकेशन केलं जातं तेव्हा हा रूल यूज केला जातो. सो dy by dx is equal to k du upon dx and derivative of sum काय येईल dy by dx is equal to du upon dx plus dv upon dx. आता याच्यामध्ये रूल 3 काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट. सो dy हा एक तिसरा एक रूल लक्षात ठेवा dy by dx is equal to u into dv upon dx plus v into du upon dx. त्याच्यानंतर रूल 4 if u v are differential function of x if y is equal to u upon v then y is not equal to 0 then मग ज्या वेळेला u upon v विचारलं जातं म्हणजे डेरिव्हेटिव्ह तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो dy by dx is equal to v into du upon dx minus u dv upon dx divided by v square. दिस कॅन बी नंबर्ड एज आता न्यूमरेटर डिनोमिनेटर ठीक आहे आता आपण एक एक्झाम्पल बघू फाइंड dy by dx फॉर ईच ऑफ द फॉलोइंग y इज इक्वल टू x रेस टू 4 प्लस x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 9. आता x स्क्वेअर x रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह काय राहील हा कोणता फॉर्म आहे तुमचा x रेस टू n मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 4x रेस टू 4 मायनस 1 म्हणजे 4x रेस टू 3 प्लस एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3x 3 मायनस 1 म्हणजे 2 3x रेस टू 2 त्याच्यानंतर मायनस 2x रेस टू 2 आता मायनस 2x रेस टू 2 म्हणजे काय 2 इंटू 2 4 सो मायनस 4x 2 मायनस 1 4x सो मायनस 4x येईल आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह काय राहील तर फक्त 5 राहील आणि 9चा 0 राहतो कॉन्स्टंट नंबर आहे सो असं झालं तुमचं बघा आलेलं आपण काढलेलं डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे का जस्ट तुमचा एकदा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला प्रॅक्टिस झाली की तुम्हाला राईट डाऊन करायची पण गरज नाही तुम्ही अशी ओरली सांगू शकता की डेरिव्हेटिव्ह काय जसं की मी आता तुम्हाला सांगितलं एक्स रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 4x रेस टू 3 कारण काय 4 हा n आहे सो n x n मायनस 1 म्हणजे 4 मायनस 1 3 सेम इथे पण तोच रूल 3x सो 3x 3 मायनस 1 म्हणजे इथे 2 इथे पण सेम रूल 2 आहे 2x येतं 2x म्हणजे या 2 ला 2 ने मल्टिप्लाय होतं म्हणून 4x घेतलं आणि x रेस टू 2 मायनस 1 म्हणजे इथे 1 आलं म्हणून 4x आलं आणि 5x आहे 5x आहे म्हणजेच काय इथे x रेस टू 1 आहे सो 1 मायनस 1 केल्यावरती किती x रेस टू 0 येतं म्हणून त्याला फक्त आपण 5 घेतलं आणि इथे 9 चा डेरिव्हेटिव्ह 0 राहिला सो नेक्स्ट आता जो आहे x रेस टू क्यूब प्लस 1 अपॉन x रेस टू 2 मायनस 4 इन रूट x प्लस 2x प्लस 1 आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तो x रेस टू 3 चा सेम n चा तिथे फॉर्म्युला यूज होईल n चा फॉर्म्युला यूज झाल्यावरती काय होईल 3x रेस टू 2 येईल ते बरोबर आहे बघा आला 3x रेस टू 2 देन x रेस टू मायनस 2 आता x रेस टू मायनस 2 चं काय येईल सो मायनस 2x रेस टू 1 म्हणजे मायनस 2x सॉरी मायनस 1 येतो x रेस टू मायनस 3 येईल कारण मायनस 2 मायनस 1 मायनस 3 सो मायनस 2x रेस टू मायनस 3 मायनस x रेस टू 1 अपॉन 4 आहे सो 1 अपॉन 4x सो x इज इक्वल रेस टू 1 अपॉन 4 मायनस 1 म्हणजे तुम्हाला ते आन्सर काय मिळणार आहे मायनस 3 अपॉन 4 आणि प्लस 2x रेस टू 1 2x रेस टू 1 चं हे काय येईल तो फक्त तुमचा 2 राहील तिथे आणि 1 ची व्हॅल्यू तुमची 1 राहील ओके आता आपण एक मल्टिप्लिकेशनचा एक प्रॉब्लेम बघूयात हे रेग्युलर आहेत हा हा इथे तुम्हाला दिसतोय मल्टिप्लिकेशनचा प्रॉब्लेम दिसतोय पण हा दोन पद्धतीने सॉल्व्ह केला जातो सो आपल्याला दिलेली पद्धत आहे मल्टिप्लिकेशनची दिस टाइप्स ऑफ टाइप y इज इक्वल टू ई इंटू व्ही म्हणजे पहिला इथे दोन इक्वेशन दिसतात एक्स क्यूब मायनस 4 आणि एक्स प्लस 2 सो हे दोन वेगवेगळे इक्वेशन आहेत सो ह्याला आपण काय म्हणतो यू म्हणतोय पहिल्या इक्वेशनला आणि ह्याला म्हणतो व्ही म्हणून y इज इक्वल टू यू इंटू व्ही ज्यावेळेला असं असेल तेव्हा तुमचा फॉर्म्युला काय येणार आहे dy बाय dx इज इक्वल टू यू इंटू dv अपॉन dx प्लस v इंटू dv अपॉन dx आता ह्याला काय म्हटलं पहिल्या इक्वेशनला यू म्हटलं आणि दुसऱ्या इक्वेशनला काय म्हटलं व्ही म्हटलं
यू किती आहे एक्स क्यूब मायनस 4. मग आपण पहिलं काय घेऊयात यू घेऊयात एक्स क्यूब मायनस 4. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह आपल्याला कसला काढायचा सांगितलंय डीव्ही अपॉन डीएक्स म्हणजे व्ही चा डेरिव्हेटिव्ह. आता व्ही आहे एक्स, सो म्हणून डी अपॉन डीएक्स आणि व्ही च्या ऐवजी आपण काय करतोय तर एक्स प्लस 2 घेतोय इथे प्लस व्ही आहे तसाच घेतलाय एक्स हा व्ही आहे तसाच घेतलाय. सो एक्स प्लस टू आणि डेरिव्हेटिव्ह कसला काढायचा सांगितलं यू चा. यू काय आहे एक्स क्यूब मायनस 4, सो डी अपॉन डीएक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 4. आता तुमचा जो व्ही आपण इथं घेतला होता तो यू तो आहे तसाच ठेवायचा. डेरिव्हेटिव्ह एक्स प्लस टू चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. एक्स प्लस टू चा डेरिव्हेटिव्ह काय येईल तर एक्स चा डेरिव्हेटिव्ह तो 1 आणि 2 चा 0 म्हणजे इथं फक्त 1 येईल प्लस एक्स प्लस टू आहे तसाच घेतला आणि डेरिव्हेटिव्ह कसला काढतोय एक्स क्यूब मायनस 4. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तर 3x रेस टू 2. सो 3x रेस टू 2 आणि 4 चा 0 म्हणून 3x रेस टू 2. हा झालं तुमचं हे झालं तुमचं आन्सर. त्याच्यानंतर आपण आता एक डिवाइडचा प्रॉब्लेम पाहूयात. हा इथे बघा y इज इक्वल टू एक्स प्लस 5 डिवायडेड बाय एक्स मायनस 9. आता इथे u होईल कुठला एक्स प्लस 5 आणि v होईल एक्स मायनस 9. मग u इंटू व्ही चा सॉरी यू डिवायडेड बाय व्ही यू डिवायडेड बाय व्ही चा फॉर्म्युला काय म्हटलेला आहे त्यांनी व्ही डीयू अपॉन डी एक्स मायनस यू डीव्ही अपॉन डी एक्स डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. आता याच्यामध्ये हिअर u इज इक्वल टू एक्स प्लस 5. यू काय आहे एक्स प्लस 5 आणि v आहे एक्स मायनस 9. आता सेम इथे फॉर्म्युला काय आहे व्ही डीयू अपॉन ए म्हणजे आधी मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला थोडक्यात यूज केलाय डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर म्हटलेलं आहे त्याने. म्हणजे डी मल्टिप्लिकेशनचा व्ही काय दिलेला आहे एक्स मायनस 9. डेरिव्हेटिव्ह कसला सांगितलं यू चा म्हणून एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 5 मायनस यू यू ची व्हॅल्यू काय आहे दिलेली एक्स एक्स प्लस 5 ते आहे तसेच घेतले आणि डेरिव्हेटिव्ह कसला घेतलाय व्ही चा एक्स मायनस 9 डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस 9 स्क्वेअर. आता एक्स मायनस 9 आहे तसंच घेतला. एक्स प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह किती येईल तर एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो 5 चा 0 येतो म्हणजे फक्त 1 येईल मायनस एक्स प्लस 5 आहे तसंच घेतला. एक्स मायनस 9 चा डेरिव्हेटिव्ह किती येईल एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो 9 चा 0 म्हणजे पुन्हा इथे 1 आणि एक्स मायनस 9 स्क्वेअर. सो मग आता आपण ह्याला काय करूयात सो 1 ने मल्टिप्लाय करून घेऊयात परी. तर ते 1 ने मल्टिप्लाय केल्याच्यानंतर आहे तसंच आन्सर राहतं. मग तुमचं एक्स प्लस मायनस मायनस सो एक्स मायनस एक्स हा एक्स एक्स कॅन्सल झाला. देन मायनस एक्स मायनस 5 मायनस एक्स मायनस 5 मायनस 14. सो मायनस 14 डिवायडेड बाय एक्स मायनस 9 स्क्वेअर. हे झालं तुमचं आन्सर. ओके सो डिवाइडचं आणि मल्टिप्लिकेशन डिवाइड पाहिलं आपण आणि ऍडिशन पण पाहिलं. अशा पद्धतीने आपण काय केलं की इथे डेरिव्हेटिव्हचे सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स पाहिले तर तुम्ही प्रॅक्टिससाठी म्हणून हे करू शकता. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढावा लागतो याच्यामध्ये. सपोज आता इथे काय म्हटलंय डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा डिनोट केला जातो डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर. आता इथे विचारलं गेलं वायचा डेरिव्हेटिव्ह विचारलं गेलाय वाय 4x क्यूब प्लस 7x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 याचा डेरिव्हेटिव्ह विचारलं गेलाय. सो आता आपण आधी पहिला याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊयात. 4x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 इंटू 4 12 3 minus 1 so 2 so 12x raised to 2 plus 7x raised to 2 चा डेरिव्हेटिव्ह काय 2 into 7 14 2 minus 1 म्हणजे 14x आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस 2 चा 0. हा झाला तुमचा सिंगल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्हला काय केलं जातं तर जो डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढलेला आहे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे 12x स्क्वेअर प्लस 14x मायनस 3 ह्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पुन्हा काढायचा आहे. मग तो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो आहे तो तुमचा कसा डिनोट केला जातो डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स. आता इथे 12x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सो 12 इंटू 2 14 24x
2 -1 येतो म्हणून 24x येतं. 14x चा डेरिव्हेटिव्ह फक्त 14 येतो आणि -3 चा 0 येतो. सो तुमचा आन्सर आलं 20x + 14. सो डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह. सो याच्यानंतर आपला जो हा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर होता, हा इथेच संपलाय. आणि तुमचा जो नेक्स्ट टॉपिक आहे, म्हणजे आपला 4th युनिट आता. 3rd युनिट आपलं झालेलं आहे. 4th युनिट आहे न्यूमेरिकल एनालिसिस. हा आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया आणि उद्याच्या लेक्चरला जर हा नाही कंप्लीट झाला, तर परवा आपण एक एक्स्ट्रा मी लेक्चर लावतो तुमचा. त्या लेक्चरला तुम्ही येऊन तो अटेम्प्ट करा. तुम्ही याची प्रॅक्टिस करा डेरिव्हेटिव्हची. तुम्हाला जर कुठे प्रॉब्लेम आला तर मला सांगा आणि मी जसा आपला 4th युनिट संपेल, कदाचित उद्या किंवा परवा, जसा संपेल मी तुमच्या सगळ्या नोट्स तुम्हाला पाठवून देईन ग्रुपवरती. ओके? कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? नो सर. ओके. नो सर. आणि एवढं लक्षात ठेवा मी सांगितल्याप्रमाणे, की डेरिव्हेटिव्हचे जे ॲप्लिकेशन मी सुरुवातीचे म्हणजे मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हायडेशन ते रूल्स नको. पण हां, रूल्स फक्त पाठ करून ठेवा. आणि दुसरी गोष्ट जी सुरुवातीची मी तुम्हाला फंक्शन्स सांगितले, की कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो किंवा चा डेरिव्हेटिव्ह च राहतो. चा डेरिव्हेटिव्ह राहतो. ते फक्त पाठ करून ठेवा, कारण ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतात. ओके? सो तशा पद्धतीने तयारीत राहा. प्रॉब्लेम्स तुम्हाला कोणत्याही एक्झामला येणार नाहीयेत, पण हे जे फॉर्म्युलेज आहेत ते येऊ शकतात.